खानदेशच्या कुलदेवता कानबाई रानबाई. खानदेश हा कानदेश म्हणजे कृष्णाचा देश. श्रावणात खानदेशात कानबाई आणि रानबाई महोत्सव येतो. सर्व जगभर हिंदू समाज लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वतीची पूजा करतात. यातील पार्वती ही खानदेशची लेक आहे. शंकर हे जावई आहेत. विष्णूचा अवतार असलेला कृष्ण हा खानदेशातील कर्ता पुरुष आहे. खानदेश ही कृष्णाची भूमी आहे. तो खानदेशातील अहिर लोकांचा मूळ पुरुष आहे. रामाची जात रांगडा म्हणजे राजपूत, कृष्णाची जात अहिर व ब्रह्म हा सजीव रूपी मडकी घडवतो म्हणजे तो कुंभार आहे. तर शिव अंगाला भस्म लावून हिंडतो म्हणजे तो फकीर आहे. कृष्ण अहिर आहे म्हणून त्याचे वंशज अहिर आहेत. अहिर जी भाषा बोलतात तिला अहिराणी म्हणतात. कृष्ण हा घरातील करता सवरता लेक, त्याला कान्हाई म्हणतात. या कनेर राजा कानाची पत्नी म्हणजे कानबाई. कानबाई म्हणजे लक्ष्मी, धन, संपत्ती, सोनं नाणं इत्यादी. तिला रुक्मिणीचं सुद्धा म्हणतात. तिची सवत रानबाई. रानबाई म्हणजे कर्तव्य. शेती, सुगी, शेतातील पिकं, जंगल, वनराई, वनदेवता, तुळशी हे रानबाईचे रूप आहे. कान्हा जसा घरातील कर्ता पुरुष मुलगा आहे तसाच कानबाई आणि रानबाई या खानदेशच्या सुना आहेत. कानबाई रानबाई हा खानदेशातील खूप मोठा लोकोत्सव आहे. या सणाची तिथी अशी निश्चित नाही. श्रावणात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई रानबाईची घरोघरी स्थापना होते आणि सोमवारी तिचं विसर्जन होतं. खानदेशात दिवाळी, आखाजी हा सण लेकींचा सण आहे. परंपरेनुसार मुली दिवाळी आणि आखाजीला माहेरी येतात. गौराई हे लेकीचंच रूप आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनास श्री सासरी येते, ही प्रथा आहे. दिवाळी हा सण खानदेशात भाऊ बहिणीचा सण आहे. तर लक्ष्मीपूजनाचा सण हा कानबाईचा आहे. कानबाईच्या सणाला सून तिच्या स्वतःच्या घरी असावी असा एक दंडक आहे. आपण परंपरेने पूर्वजांनी करत आलेले विधी वारसाने पुढे सुरू ठेवलेले आहेत. त्याबाबत जास्त माहिती न घेता सण साजरे करतो. बऱ्याचदा चुकीचे अर्थ लावले जातात आणि मग गोंधळ उडतो आणि म्हणून हा एक अट्टाहास. आपण आधी बघितले की खानदेश ही कानाची भूमी आहे. राई आणि रखुमाई या त्याच्या बायका आहेत. कृष्ण हा विष्णू आहे. रखुमाई ही लक्ष्मी आहे. तर राई म्हणजे वनराई, ही वनदेवता तुळशी आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी म्हणजे श्रीपती बाळाजी म्हणजे बाळकृष्ण. याच्या दोन बायका श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि भूदेवी म्हणजे रानबाई या आहेत. खानदेशात याला बालाजीच म्हणतात. खानदेशात बालाजीचा रथ फिरवतात. इथे वन नावाची लोककला आहे. नवरात्रीत पहिल्या माळेपासून रोज वन निघतात. म्हणजे वेगवेगळे देव, देवता, दैत्य, प्राणी यांचे मुखोटे घालून 9 दिवस ही सोंग निघतात. दशमीला रावणाचं सोंग येतं आणि एकादशीला बालाजीचा रथ निघतो. पुराण कथेनुसार पार्वती आणि विष्णू हे बहीण भाऊ आहेत. खानदेश पार्वतीचे म्हणजे गौराईचे माहेर आहे. गौराई लेक असल्यामुळे कोणताही मुहूर्त न बघता घरात जन्माला येते. म्हणजेच यजमान गौराई सुताराच्या घरून कधीही आपल्या घरी घेऊन येतो. गौराऊ हे परक्याचं धन असल्याने तिचा प्रसाद कोणत्याही परक्या व्यक्तीला देता येतो. म्हणून आखाजीचे जेवण आपण कोणत्याही व्यक्तीला खायला देऊ शकतो. पण कानबाईचे तसे नाही. ती सून आहे. तिला असं कुठूनही आणता येत नाही. तिला परणून आणावं लागतं. म्हणजे रीतसर लग्न लावून आणावं लागतं. म्हणजे आपल्या कुटुंबातील कानदेव राजा सोबत तिचं लग्न लावून घरी आणावं लागतं. आपल्या घरी जर कानबाई नवीनच बसवायची असेल तर ज्याच्या घरी कानबाई आधीपासून स्थापित आहे तिथून तिला परणून आणणे म्हणजे उजवून आणावी लागते. कानबाई आपल्या कुळातीलच आहे, घरातीलच लक्ष्मी आहे. म्हणून तिचा प्रसाद म्हणजे कानबाईचे रोट हे फक्त कुळातील लोक खाऊ शकतात. कानबाई परणून आणणे म्हणजे एक चांगले नारळ घेऊन त्याला जिथे जुनी कानबाई आहे तिथून कानबाईला हे नारळ स्पर्श करून आणणे म्हणजे परणून आणणे. हे नारळ सागर संगीत चौरंगावर एका कळसावर मांडणे. ते नारळ म्हणजेच कानबाईचे रूप. या नारळाला
उंची वस्त्र, नथ, दागदागिने परिधान करून पूजन केले जाते. हिंदू शास्त्राप्रमाणे नारळ हे लक्ष्मीनारायणाचे रूप आहे. म्हणूनच कळस, नारळ हे पूजले जातात. तसेच कण्हेर राजा व कानबाईच्या रूपात ते मांडले जातात. त्यालाच म्हणतात कानबाईचा उत्सव. कानबाई रानबाईची मूर्ती स्थापना करतात. कानबाई मोठ्या आकारात तर लहान आकारात रानबाई असते. ग्रामीण भागात पेरणी, निंदणी, टुपणी आणि कोळपणी ही झालेली असते. सर्वत्र हिरवळ असते. श्रावणाच्या सरी बरसत असतात. गुराखी रानात दिसतात. नद्या वाहत असतात. पिके डोलत असतात. पूर्वी काळ्या मातीची घरं असायची. कानबाईच्या आगमनापूर्वी ही घरं सारवून, ओतारून स्वच्छ करायची. सुंदर आरास करायची. धूप लावून कानबाईची स्थापना करायची. कानबाईला नैवेद्य दाखवतात. त्याला रोट म्हणतात. पहिल्या दिवशी किल्लूची भाजी व भाकरी करतात. त्याला भाजी भाकरीचे रोट म्हणतात. तर दुसऱ्या दिवशी पुऱ्या म्हणजे पुरणपोळ्या. खानदेशात पुरणपोळीला पुऱ्या देखील म्हणतात. पुरणपोळ्या खापरावर किंवा एकोटीवर करतात. एकोटी म्हणजे मातीचा तवा. त्याला तेल लावतात म्हणून त्याला तिलोऱ्या म्हणतात. खीर, आमटी, भात, भजी, कुरडया, फुणके, डाळीचे मुटके म्हणजे चणे हे शिजवून तिथे घेतात. आणि हा जो सर्व स्वयंपाक असतो तो आंब्याच्या लाकडावर करावा लागतो. नैवेद्याचे काही नियम आहेत. या पदार्थांचे मूळ नाव न घेता जसे पुरणपोळीस रोट, खिरीला साखर, आमटीला रशी, भाताला मोगरा, भजीला गेंद, कुरडयास आसमानना तारा आणि फुणक्याला नारळ, तर चण्याला मनुके म्हटलं जातं. हा प्रसाद कुळातील स्त्री, पुरुष, मुले, अविवाहित मुली यांनीच तो खायचा असतो. लग्न लावून आणलेल्या सुनांचा याच्यामध्ये समावेश करतात. तर विवाहित मुलीला यातून वगळतात. कारण ती नवऱ्याच्या कुळात परिवर्तित होते म्हणून तिला माहेरचे रोट खाता येत नाही. रोटसाठी कुटुंबातील सदस्यांना पुरतील या बेताने सवाईच्या मापाने गहू घ्यावे. तर पाळीव प्राणी, झाड, कण्हेर राजा, कानबाई या सर्वांच्या नावाने 5-5 मुठी गहू हे वाढवावे. हे गहू स्वच्छ जात्यावर किंवा घट्यावर किंवा बहिणाबाईच्या भाषेत घरोट्यावर दळून घ्यावे. पिठाच्या गिरणीवर स्वच्छतेचे नियम पाळून आजकाल हे दळण दळून आणलं जातं. सर्व भाऊबंदकी एकत्र येते. रोटचा शिदा 7 दिवसात संपवावा लागतो. ज्याचे घरी कानबाईची स्थापना नसेल तर ते कानबाई जिथे स्थापना होते तिथे नैवेद्य दाखवून रोट आपल्या घरी घेऊन तिथे खातात. रोट खाल्ल्यावर रात्रभर जागरण करतात. नाच, गाणी, झिम्मा, फुगड्या खेळतात. डांग आणि डफ वाजवून गजर करतात. तेव्हा सर्वच देहभान विसरून जातात. कानबाईची स्थापना सुरू झाल्यानंतर काही दुर्दैवी घटना घडली तर कानबाई स्थापित होत नाही. त्यानंतर घरात मुलांचा जन्म झाला, गाईला गोरा झाला तर पुन्हा नव्याने त्या घरामध्ये रोट सुरू करतात. गौराई ही लेक असल्याने जेव्हा घरी येते तेव्हा सरळ झोपाळ्यावर जाते. परंतु कानबाई, रानबाई या सुना असल्यामुळे आपल्या घरी येतात आणि त्या घरी आल्याबरोबर त्यांच्या डोक्यावर घागरी घेऊन त्यांना पाणी भरायला पाठवलं जातं. कारण त्या सासूरवाशीण सुना आहेत. यावरून कानबाईची गाणी देखील आहेतच.
गावातील सर्व 12 बलुतेदार आपल्या बनवलेल्या वस्तू कानबाईसाठी आहेर म्हणून आणतात. 12 बलुतेदार आजच्या पिढीला कदाचित लवकर लक्षात येणार नाही, परंतु त्यामध्ये गावातले सुतार, लोहार, कुंभार, सोनार, चांभार, महार, न्हावी, परीट, गुरव, कोळी, तेली, जोशी यांचा समावेश असतो. हे सर्वजण कानबाईला आहेर देतात. बाळकृष्ण बालाजीचा पहिला विवाह श्रावणात कानबाईच्या सणाच्या वेळेला कानबाईशी होतो. दुसरा विवाह खोपडी एकादशी, तिला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो, त्यावेळेस रानबाईशी होतो. त्यालाच आपण तुळशीचं लग्न म्हणतो. तुळशी विवाहानंतर मानव जातीचे विवाह सुरू होतात. कानबाई व कानदेव यांच्या विवाहानंतर त्याच मांडवात कानबाईच्या खाली इतरांचेही विवाह लागतात. कानबाईचं एकमेव मंदिर साक्री तालुक्यात बळसाणे येथे आहे. कानबाई 3 रूपात पूजली जाते: नारळ, घडीव मूर्ती आणि तिसरं म्हणजे धातूचे मुखवटे. पूर्वी लग्न भगत लावायचं, आता वैदिक पुरोहितही सोबत असतात. शूद्राला वेद हे बंद केलेत. श्रीकृष्णाने धर्मग्रंथ म्हणून गीता दिली. व्यासांनी 18 पुराण दिले. इंद्र, अग्नी, वरुण यांची पूजा बंद केली. आता गोमाता, निसर्ग, पर्वत, नदी यांच्या पूजा या सुरू झालेल्या आहेत आणि हे सर्व श्रावणामध्ये सुरुवात होते आणि म्हणून हा लोकोत्सव म्हणजेच कानुबाईचा उत्सव. चाळीसगाव तालुक्यामध्ये उमरेड या गावाला कानबाईचं मंदिर आहे. कानबाईचं नारळ परडून आणण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. परडून आणणे या शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे की देवाबामणाच्या साक्षीने, वडीलधाऱ्यांच्या साक्षीने, आप्तस्वकीयांच्या साक्षीने नवरी जिंकून आणणे म्हणजे परडून आणणे. नंदुरबार जिल्ह्यातलं वैदाने गाव हे सुद्धा कानबाईसाठी प्रसिद्ध आहे. पुराण काळातली नंदुरबारची म्हणजे ही पुराण काळातली राजधानी आहे. कणेर देशाची राजधानी ही नंदनगरी. नंदनगरीलाच पुढचं नाव आहे की ते म्हणजे गोविंदान. गोविंदान या शब्दाचा अपभ्रंश होऊन वैदानं हे गाव आलं आणि ते प्रचलित झालं. वैदाने गावामध्ये 11 महिन्याची मोठी कानबाई भरते. त्या कानबाई बसवण्याचा मान हा पवार कुटुंबियाकडे आला. वैदानं गाव हा आदिवासी बहुल प्रदेश आहे आणि त्या आदिवासी बहुल प्रदेशामध्ये आदिवासी लोकांना लग्न खर्च असा परवडत नाही आणि हा लग्न खर्च टाळण्यासाठी त्या गरीब जमातीचं लग्न हे कानबाईसमोर शेकडो असे विवाह लागायचे. म्हणजे अनादी काळापासून लग्नाचा जो अनाठायी खर्च आहे, अनावश्यक खर्च आहे, हा टाळण्यासाठी सामुदायिक विवाह ही पद्धत प्रचलित होती. आजही ही प्रथा पुढे चालत आलेली आहे. लग्नामधला जो अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आज शासनाने किंवा समाजसुधारकांनी ही प्रथा पुढे मोठ्या प्रमाणावरती अंगीकारणं ही काळाची गरज आहे. यालाच आदर्श विवाह पद्धती असं सुद्धा आज संबोधलं जात आहे आणि या पद्धतीने हा कानुबाईचा उत्सव खानदेशातला मोठा लोकोत्सव म्हणून आज सर्वजण आनंदाने साजरा करतात.